जय श्रीराम सगळ्यांना. बरेच दिवस झालं ब्लॉगच केले नाहीये मी इकडे आल्यापासून. आज पिहूचं बोरणान घालणार आहे मी, मग त्यासाठी थोडं सामान आणायसाठी बाहेर चाललो आहे. बघूया संध्याकाळी बोरणान सिंपलच घालणार आहे, काही ग्रँड करणार नाही, कारण माझा बेबी एक अजून छोटा आहे, त्यामुळे काही जास्त मोठं फंक्शन नाही. थोडंसं सिंपल बोरणान घालायचं आहे. त्याचा बाजार आणायसाठी मी आणि माझा भाऊ बाहेर चाललो आहे. पिहू बसले टीव्ही बघत. पिहू बाय. बोरणान घालायचं म्हणून गाजर, बोर वगैरे असं वटाणे पण सगळं सामान घ्यायचं होतं. पहिला मी ते घेतलं. ते घेऊन मग चिरमुऱ्याच्या दुकानमध्ये थोडे चिरमुरे वगैरे आणि मिठाई बेकरीमध्ये हे सगळं घेतलं आणि घेऊन आम्ही घरी परत आलो. काय पाहिजे तुला पिऊ? काय पाहिजे? आता पिऊचं थोड्या वेळात बोरणान करणार आहे. लेट झालाय, सकाळपासून लाईट नव्हती. ऍक्च्युली मगाचपासून लाईट नव्हती, दुपारपासून. ते तयारी करायला लागल्या म्हणून थोड्या वेळात आवरून भेटूया आता पिऊच्या बोरणांलाच. बोरणांसाठी मी थोड्या लहान मुलांना सांगून आले, आमच्या घरमालकींना, परत त्या घरमालकींचे जाऊंना वगैरे सांगून आले होते आणि येऊन फटाफट पिऊची तयारी करायला लागले, कारण लेट झाला होता. आधीच लाईट नव्हती बराच वेळ. लाईट यायला लेट झाल्यामुळे सगळं फंक्शन करायला लेट झाला होता. मग मी फास्टमध्ये तिचं आवरून घेतलं, तर मुलं सगळे बाहेर येऊन बसलेच होते. मेन सीन एवढं गडबडीमध्ये आम्ही बोरणान घातल्याचं रिझन, मम्मी माझी जातो जातो म्हणून लागली आहे गावी. मग मम्मी गेल्यानंतर मला 2 मुलांना घेऊन एकटीला हे सगळं करायचं जरा पॉसिबल नव्हतं. पॉसिबल झालं असतं पण मला ते खूप अवघड. एकतरी लहान बाळ माझं ते रडतंय सारखं. मग मम्मी आज जातो म्हणत होती, त्यासाठी मम्मीला मी थांबवून घेतलं आणि खूप घाई गडबडीमध्ये तयारी केली बोरणांची. आणि मम्मीला बोलले उद्या जा तू बोरणान झाल्यावर, म्हणून थोडंसं सिम्पलमध्ये बोरणान असं केलं. ह्या आमच्या आंटी घरमालकीन खूप चांगल्या आहेत. तसं जरा पण असं वाटत नाही ते आमच्या ओनर आहेत. एकदम फॅमिलीसारखं रिलेशन आहे. त्यांनी पण येऊन थोडी तयारी केली, सगळं त्यांनी करू लागलेत. व्योम रडतच होता, मम्मी त्याला घेऊन बसली होती. सगळ्यांनी आरती केली पिहूला, मुलं सगळे बसले होते बघत. थोडा गडबडीत मी साडी नेसायचं ठरवलं होतं, पण मी साडीच नेसले नाही. मेन सीन असं झालं की माझी थोडी डिलिव्हरी नंतर तब्येत सुधारली आहे, म्हणजे जरा जाड झाली आहे. मला कुठलेच ब्लाऊज वगैरे येणं झाले, म्हणून घाई गडबडीमध्ये मी ड्रेस घातला. हे आमच्या ओनरच्या जाऊबाई, त्या पण आल्या होत्या. बोलवलं होतं तर जास्त लोकांना नाही बोलवलं, पण आम्ही जे रेग्युलर भेटतो, क्लोज आहेत अशा लोकांना तेवढं बोलून आम्ही बोरणान केलं. मम्मी आमची इथे पिहूला ओवाळून चिरमुरे. पण बोरणान का करतात हे कोणाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा, आणि माहिती नसेल तर विचारा. एक आवड म्हणून पण बोरणान करतात. आणि लहान मुलांना वेगवेगळे प्रकारचे फ्रूट्स, असे व्हेजिटेबल्स खायला मिळावेत ह्यासाठी बोरणान करतात, जेणेकरून ते आवडीनं सगळे खातील. असं नॉर्मली दिलं तर खात नाहीत, पण एक फंक्शनच्या निमित्तानं मुलांना खाऊ दिलं तर ते खातात, ह्यासाठी बोरणान करतात. फर्स्ट टाइम आमची पिहू एवढी शांत बसली होती आवरून घेऊन. नाहीतरी मागच्या वर्षी तिचं बोरणान केलं तर 1 मिनिट पण बसली नव्हती शांत ती. हे सगळं काढून टाकायचं, ज्वेलरी उठून पडायचं, असे तिचे नाटके चालले होते. त्यावेळेस तर तिला समोर TV लावून दिलं होतं, मग तिचं बोरणान घातलं होतं. ह्यावेळेस थोडी मोठी झाली आहे पिल्लू माझी, शांत बसली बोरणान होईपर्यंत. मी त्या आंटी तिला चॉकलेट खायला देत होता.
लास्टला सगळ्या मुलांकडून तिच्यावर चिरमुरे वगैरे टाकले आणि फोटो काढला. फोटो सेशन झालं थोडं. नंतर आम्ही सगळ्यांनी परत एकदा पिहूवरून सगळे चिरमुरे वगैरे खाऊ वगैरे सगळं तांदूळ नाही घातलं पिल्लू, चिरमुरे वगैरे घातले तुझ्यावरून परत आणि ते सगळं मुलांना खाऊ घातलं. सगळं मिक्स करून मुलांना खायला दिलं. तोवर पिऊचे पप्पा आले होते. पिऊ बसलाय खुर्चीवर. इथे आंटी सगळ्यांना घालून घालून देत होत्या आणि पिहू परत परत सगळ्यांना चॉकलेट वाटत होती. बघा पिहू. त्या पिहूच्या पप्पांनी वडापाव आणले होते सगळ्यांसाठी. ते मम्मीने आणि आंटीने मिळून रेडी करून सगळ्यांना वाटले वडापाव. हा नंदीचा मुलगा, चुलत नंदीचा मुलगा. सगळे खाऊन सगळे परत आपापल्या घरी गेले आणि ते राहिलेले घरातले सगळे खात बसले होते. आणि सगळे फंक्शन झाल्यावर ह्या दोघी आल्या होत्या. सगळं झाल्यावर लेट मेहमान. आता वाजले 10 आणि आता आलं त्या बोरनान करायला. बघा ह्यांच्यावर बसलेलो आम्ही, डिपेंड राहिलेलो येतील लवकर म्हणून. कार्यक्रम झाल्यावर सगळं आलं. आज पिऊचं बोरनान झालेलं आहे आणि आजचा व्लॉग इथेच संपवते. आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनेलला सबस्क्राईब कोण करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.